पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तू का. जीव जगत आणि जगदीश. जीव जगतामध्ये आलाय, जगदीशाकडे चाललाय. जात असताना हा जीव त्या जगतपिता जगतनायक ब्रह्मांडाच्या धण्याचं काही कार्य करतो का. जर करत असेल तर तो अखिल कोटी पंढरीचा पांडुरंग याला त्याच्या मांडीवरती उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला किंवा मला जर त्याच्या जवळ जायचं असेल, कुणाच्या पदबिण चलहो करबिण काम करहो. पाय नाही तरी चालतंय, हात नाही तरी काम करतंय, तोंड नाही तरी बोलतंय, आशाच्या जवळ जायचं आपल्याला. त्यानं उचलून कडेवर घ्यावं मला किंवा तुम्हाला. तर तुमच्याकडे किंवा माझ्याकडे 500 एकर जमीन पाहिजे का. 200 किलो सोनं. सोन्यानं जर भगवंताची प्राप्ती प्राप्त होत असती तर मोठमोठ्यांच्या तिजोरीमध्ये भगवंत लॉक असता. 500 एकराच्या प्रॉपर्टीनं जर देवाची प्राप्ती प्राप्त होत असती तर मोठमोठ्या बागतदारांच्या मळ्यामध्ये खांद्यावर खोरं घेऊन दारे धरण्याकरता अखिल कोटी पंढरीचा पांडुरंग उभा राहिला असता. सौंदर्यानं प्राप्ती होईल का. अरे सौंदर्यानं जर भगवंताची प्राप्ती प्राप्त होत असती तर मोठमोठ्या नट्यांच्या पर्समध्ये भगवंत फिरला असता. माझ्या घरामध्ये दैवी गुण प्राप्त व्हावेत याच्याकरता हे पंचमहाभूताचं रोपटं सद्गुरूच्या सानिध्यामध्ये लावलं का. याच्यावरती दया, क्षमा, शांती, आनंद, बोध, विवेक, वैराग्याचं सिंचन सद्गुरू करतात. आणि मग याच्यामध्ये ज्ञान, विज्ञान, प्रज्ञान, फिलॉसॉफी, तत्वज्ञान, आहारशास्त्र, जीवशास्त्र, ॲनाटॉमी शास्त्र, शरीरशास्त्र, ग्रहशास्त्र या घरामध्ये प्राप्त होतात आणि हे घर दैदिप्यमान होतं. आणि म्हणून जगत असताना आज या ठिकाणी दैदिप्यमान महावैश्विक सोहळा विचाराचा मोगरा ज्या घरामध्ये फुलला. बरं का, कळलं का. ज्ञानराज माझे योग्यांशी माऊले झेणे गमवल्ले प्रगट केले. माझ्या माऊलीनं विश्वाला मार्गदर्शन केलं आणि वैचारिक लेवलचा मोगरा फुलला, साधकाचा मोगरा फुलला. कळलं का, माझं म्हणणं कळलं का. म्हणून आमच्या जीवनामध्ये आमच्या विचाराचा मोगरा फुलावा का धोत्रा. बोला की. मोगरा फुलला, मोगरा फुलला. विचाराचा सुगंध असावा, निर्णय क्षमता स्टँडर्ड असावी. ज्या घरामध्ये निर्णय क्षमतेचे लेकर आहेत समजायचं बापाचा आणि आईचा मोगरा फुललेला आहे. आणि ज्या घरामध्ये निर्णय क्षमता संपलेली आहे, ऑनलाईन रमी, पुन्हा अजून काय आहे ते शेअर मार्केट, नको त्यात जाल तर तुमचा आमचा विचाराचा धोत्रा फुलल्याशिवाय राहणार नाही. कळलं का. म्हणून जगत असताना आपल्या विचाराचा सुगंध यावा का वास यावा. वास वेगळा आणि सुगंध वेगळा. गावाच्या कडेनं चाललं का वास येतो. ज्याला ज्याला कळलं असेल त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळलं नाही त्याने डबडं घ्यायचं सकळीन हागून गाव नासायचं. व्याप थिंकिंग, व्याप कल्चर व्यापला. तुम्ही इथं किती प्रगल्भ आहात, विचारानं किती स्टँडर्ड आहात. आणि म्हणून मायबापांनो, विठ्ठल पंतानं, रुक्मिणी मातेनं, माझ्या ज्ञानेश्वर माऊलींची नवे नवे डोक्याच्या केसाचं वळण बदलवलं का. डोक्यातले विचार बोला की. माऊलीनं, मायबापांनो, माऊलीला मायबाप सोडून गेले त्यावेळेस माऊलीचं वय किती आहे. 8. निवृत्ती दादाचं 10. सोपान काकाचं. माझा जो विक्को येतो ना तो रिपीट नको येऊ देऊ. गेन आणि स्ट्रबल दे, हँगिंग कमी कर त्याची, कडक कर आवाज. विठ्ठल विठ्ठल तुझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे का. 11वीला आहेस. 11वीला मला सांगा, यांची तुम्हाला हेअरस्टाईल बदलवायची का हेअरस्टाईल. यांच्या डोक्याच्या केसाचं वळण बदलायचं का डोक्यातले विचार.
बसा खाली. आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात आणि बदलवणारे आई वडील आहेत त्यांच्या विचाराचा मोगरा फुललेला आहे गुरुजी. आणि ज्या घरामध्ये विचार बदलले जात नाही, नुसता परमार्थ, किती मोठा बुक्का लावला, किती मोठी माळ घातली, किती भारी कपडे घातले, किती बाहेरून नटला, आता मी महाराज दिसतो का महाराज आहे? बोला की मी महाराज दिसतो का महाराज आहे? मग महाराज दिसणं महत्वाचं का असणं? पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? बोला की असणं फार महत्वाचं आहे. वारकरी दिसणं महत्वाचं का असणं? महाराज बाह्य स्वरूप नव्हे, अंतर स्वरूप. विचारिकले विचाराचा मोगरा फुलला का तुमच्या आमच्या घरामध्ये ज्ञान आलं, विज्ञान आलं, प्रज्ञान आलं, फिलॉसॉफी आली, तत्वज्ञान आलं, देव कळाला. आणि ज्या घराला देव कळाला ते घर विचारानं प्रगल्भ झाले. कारण की विचारा वाचवणी नपविजे समाधान. विचार ज्या घरात आहे त्या घरामध्ये माऊली कळाली. गुरुजी रामकृष्ण आहे. आणि विचार येतात कशानं? माय बापांनो, माऊलीला एवढं प्रगल्भ बनवलं, मग आईनं, रुक्मिणी मातेनं काय दिलं असेल? बर्गर, पिझ्झा, मिक्स व्हेज, आलू मटर, काजू करी, तरी वडा, वडापाव, भजे पाव. पुरुषाचा मोगरा फुलणं म्हणजे डीएनए स्टँडर्ड होणं, ब्लड शुद्ध होणं. आणि रक्त शुद्ध झालं का एका रक्ताच्या थेंबापासनं प्रगल्भ विचाराचे लेकर जन्माला येत असतात. परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव, चला आळंदीर चला. परमार्थ मूर्खाचा, बावळटाचा, नालायकाचा अजिबात नाही महाराज. इथं दैदिप्यमान लागतात, इथं शार्प लागतात. आणि ज्या घराला भाव कळाला, ज्या घराला नजर कळाली, ज्या घराला स्पर्श कळाला, ज्या घराला शब्द कळाले, शब्दातलं भाव प्रागट्य कळालं, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी आथी आणावे, मग संता त्या भजावे सर्वस्वेसी. हो, हे कळणं महत्वाचं आहे. नुसतं भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव, आणि तुका म्हणे कस जसा तस, अरे राम राम राम. नाही जमणार ना. गांग्या गुग्याचा परमार्थ नाही. ब्रिलियंट, शार्प, दैदिप्यमान. आपल्या घरातल्या लेकराने लात मारीन तिथं पाणी काढावं. आय कॅन डू, मी करू शकतो, मी बनवू शकतो. याच्या करता बापाचं व्यक्तिमत्व धगधगत लागतं. ज्ञान, विज्ञान, प्रज्ञान, फिलॉसॉफी, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, तीर्थयात्रा ज्या बापाने केल्या, त्या बापाचा डीएनए काय साधा असेल का? आणि ऑरियर राजे आपल्या घरात जन्माला यावा. राजा, राजा म्हणजे तालुक्याचा आणि जिल्ह्याचा नाही, विश्वाचा राजा. माऊली ज्या घरात जन्माला आले ती ज्ञानियांचा राजा आहे. ज्ञानियांचा राजा गुरु
आपल्याला काय व्हायचं? आपल्याला काय व्हायचं? यांना काय करायचंय? यांना तुम्ही किंग मेकर आहात, राजा घडवणाऱ्या तुम्ही रुक्मिणी आहात. राजा घडवणारी स्त्री असावी. राजे आपल्या पोटामध्ये जन्माला यावेत. ऑरियर किंग मेकर आहात तुम्ही, राजा घडवणारे आहात तुम्ही. रुक्मिणी मातेनं ज्ञानाचा राजा घडवला. आपण घडीले ले 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 डुट 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 फाय. म्हणजे येडी माके चांद बेटे उदबत्ती लगा के हागने को बैठे. महाराज, जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंभावरून कळते, तसं आईबापाची ताकद जन्माला येणाऱ्या पोरावरून किंवा पोरीवरून कळते. का भूमीचे मार्दव सांगे कोंभांची लवलव, नाना आचार गौरव सुकुलिनांचे. जमिनीची ताकद शुद्ध बीजा पोटे आले रसाळ माटे. शुद्ध बीजा पोटे शुद्ध बीजा पोटे
माय लेक आहे ती आई ने पोरग हे महत्वाचं. नाही तर आताच्या आया डीजे पुढं पोरं सोडी सोपं नाही. आपल्या आपल्याला आपले रोपटे कुठं ठेवायचे हे लक्षात ठेवा. नाही ते इजळलेले रोपटे लई आहे. येऊन येऊन येणार कोण. आपलं रोपट जर इजळलं ना त्याला तर पाला फुटत नाही, ते भुईलाच राहत, उठता येत नाही त्याला. आणि ते म्हणतो मांडणार नाही करायचं. अरे ते चार्जिंगची स्कूटी आणत आणि तेटच ठुत. मनी होत म्हणून दावलं करून, जिद्द होती म्हणून आणलं वडून. 40,000ची स्कूटी, 30,000 रुपये त्याच्यावर तर लोन घेतलं तू. इथं किती प्रगल्भ आहेस, इथं किती स्टँडर्ड आहेत, निर्णय क्षमता किती शुद्ध आहे तुमची. माय बापांनो, ज्या घरामध्ये निर्णय क्षमता चांगली झाली त्या घरामध्ये मोगरा फुललेला आहे. आणि ज्या घरामध्ये निर्णय क्षमताच नाही, सकाळी घेतलेला निर्णय जर संध्याकाळी तोंड जोडून घ्यायला लावत असेल, सकाळी घेतलेला निर्णय संध्याकाळी जर तोंड जोडून घ्यायला लावत असेल तर आपण निर्णय क्षमतेचे माणसं नाहीत. आपण दंडातल्या ताकदीचे नाहीत आणि डोक्यातल्याही ताकदीचे नाहीत. तुमचं मन किती प्रगल्भ आहे, बुद्धी किती स्टँडर्ड आहे, तुमची स्किन किती ग्लो करते याला किंमत नाही. तुमची बुद्धी किती ग्लो करते, तुमची बुद्धी किती चमकते. हो. आणि म्हणून एक लक्षात असावं माय बापांनो, वैचारिक लेवलचा मोगरा फुलावा. विचार मोगऱ्यासारखे असावे, सुगंधित. मग मोगऱ्यासारखेच का? फुलांचा राजा कोण आहे पोरींनो? फुलांचा राजा कोण आहे? बोला ना, बोला ना. बरोबर आहे, कोण आहे? गुलाब आहे. तर मग मोगरा का फुलला? पक्ष्यांचा राजा कोण आहे? कोंबडी, गरुड. मग उड रे काऊ, तुझे सोन्यानं मडविल पाहू. मग कावळ्यालाच का उपमा दिली? पहिले तोगे काऊ भोगता, पहिले तोगे काऊ भोगता. शकुनी माई सांगता, शकुनी माई सांगता, शकुनी माई सांगता. पहिले तोगे काऊ भोगता, पहिले तोगे काऊ भोगता. शकुनी माई सांगता, रे उड रे काऊ, तुझे सोन्यानं मडविल पाहू. उड रे 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 पाहू, तुझे सोन्यानं मडविल पाहू. पाहू रे पंढरीराव घरात येती, पाहू रे पंढरीराव घरात येती. पहिले तोगे काऊ भोगता, पहिले तोगे काऊ भोगता. जरा थांबा. शकुनी माई सांगता, शकुनी माई सांगता, शकुनी माई सांगता. पहिलं तोगे काऊ. पुढचा शब्द काय आई? कोकत आहे. कावळा कोकतो का ओरडतो? हा हा ना. नाही, ते लहानपणी त्याचा झोकाच कोकिळाच्या खोप्याच्या खाली होता. कावळा कोकतो का ओरडतो? अण्णा भाऊ,
कावळा कोको तोको ओरडतो. तुमच्या डोक्यात नाही आलं काय ना. पण पोरग रडत का डरकळी टाकीत आता डोक्यात येईल. पोरग काय होत रडत आहे का नाही. आणि गाईचं वासरू हंबरत. मग कावळा कोको तोको ओरडतो. हा कावळा नाही कोकत. कोंबडा कोकोतो पैसे मागतो. ते माहिती ना तुम्हाला. पैसे कशाला. कोंबडा कोकत असतो, कावळा ओरडत असतो. मग कोणता कावळा कोकतो. बर दही भाताची उंडी लावीन तुझे. कोणत्या कावळ्याला तोंड आहे का चोच आहे. कावळ्याला तोंड आहे का चोच आहे. मग कोणत्या कावळ्याला तोंड आहे. दही भाताची उंडीन लावीन तुझे. कोणच्या तोंडाचा कावळा. आणि पहिलं तो गे काऊ कोकत आहे. काऊ हा शब्द प्रेमवाचक आहे. काऊ म्हणजे प्रेमानं मारलेली हाक आहे. मग कावळ्याला आपण काऊ म्हणतो का कावळा म्हणतो. कावळा म्हणजे जखम दिसन तिथं टोच मारून रक्त खपली काढणारी जात कावळ्याची. मग माऊलीला कोणता कावळा सांगायचा. हा काकभ्रशुंडी सांगायचा. कावळा म्हणजे काकभ्रशुंडी. ज्या गरुडाचं काकभ्रशुंडीचं भगवान शिव आणि काकभ्रशुंडी तो कावळा सांगायचा. हा कावळा नाही. हा कावळा सरळ नाहीच आहे. कावळा हा सरळ आहे का. कावळा चालताना पाहायला का होय तुम्ही. कावळा चालवतो का उड्या मारतो. बोला उड्या. सरळ का तिरक्या. कावळा सरळ उड्या मारतो का तिरक्या. तिरक्या उड्या मारतो तो. कावळा सरळ नाहीच आहे. कावळा सरळ. हे ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळलं नाही एवढं जरी केलं तरी जमल. तुम्हाला जिला कळलं असेल तिला धन्यवाद देईन. जिला काहीच कळलं नाही का तिला केवायसी काढायची. आणि कोणचा येतं नंबर ते OTP आला का सांगायचं. OTP अरे काय काही काहीला काहीच कळत नाही. ते फक्त कुपनालाच पुढे येत. फक्त कुपन आणायला गावात येत महाराज. तुम्ही प्रगल्भ किती आहात. तुमच्या घरापासून इतरांच्या घराचा किती फायदा झाला परमार्थामध्ये. तुमच्याकडे बघून इतर किती आनंदी झाले. याचं नाव परमार्थ आहे महाराज. आपल्याला पाहून लोक दार लावून घेते. तो लय बाराचा आहे. महाराज एक लक्षात असावं. तुम्ही सहन किती करू शकता. तुमची बुद्धी किती. माऊली इतकं सहन करण्याची कॅपॅसिटी इथं कुणात आहे. वरबोट करा. कुणाचीच नाही. माऊली इतकं सहन इथं करू शकत नाही. बरं मुक्ताबाई इतकं सहन कुणी करू शकेल काय. कुणीच नाही. अहो आम्ही माझ कीर्तन सांगतो पण आम्हाला उलचिक सहन होत नाही. आमचा लगेच BP वाढतो. काही काही बाबाचं उलचिक सहन झालं नाही तर बरेच बाबा अहो BP न्यूटन करायचं साधन याचं नाव परमार्थ आहे. कितवा अध्याय चालू आहे.
तेरा व्हायचा अरे वा वा. ज्ञानेश्वरी वाचायला बसलेलं बाबांचा चिरंजीव आहे छोटा. हा ना, हा नाही तिसरी चौथी लई अदोगरची पिढी असन म्हणून आपण ह्या तासात उतरलेलो आहे. हे बहुत सुकृते नरदे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. 5-5 6 पिढ्याचं पुण्य लागतं त्यावेळेस परमार्थ घरात येतो. आणि परमार्थ असा तसा नाही येत महाराज. ज्या ज्या घराला ओरिजिनल परमार्थ कळायला त्या त्या घरामध्ये लक्ष्मी हटतच नाही कधीच हटत नाही. आणि ज्या ज्या घराला नसतं तेवढ्या पुरता जे अरे मारला खिसन गेला घरी. तेवढ्या पुरता परमार्थ कळालेला आहे माय बापांनो. नाही नाही आनंद देणार तो, नाही समाधान देत. हो बहुत सुकृते नरदेह लाधला. कितीतरी जन्माची पुण्य आहे. जन्मोजन्मी आम्ही बाबा पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बाबा पुण्य केले. जन्मोजन्मी बहु पुण्य केले. जन्मोजन्मी बहु पुण्य तेव्हा यावे तेव्हा यावे जन्मोजन्मी संसारी जन्मोजन्मी संसारी जन्मोजन्मी संसारी देवाय विठ्ठले रूपा गेली. देवाय विठ्ठले वा वा. रूपा गेली. जन्मोजन्मी संसारी भालू जन्मदास. जन्मोजन्मी संसारी भालू बात आहे का काय उगाच नाही म्हणत. सहजासहजी आपल्या घरामध्ये परमार्थ नांदावा हे शक्य नाही. आणि परमार्थ ज्या घरात आहे त्या घरात अनर्थ होत नाही. खरोखर अनर्थ होत नाही. ज्या घरात परमार्थ नाही त्या घरात कधी अनर्थ होईल हे कळत नाही. बरं ज्या घरात परमार्थ नाही विचाराची लेवल नाही त्या घरात राहायचं कळत नाही. कसं का कसं राहायचं नाही खायचं कळत नाही. काय खावा. 9 दिवस नवरात्र धरलं आणि 10व्या दिवशी दसऱ्या दिवशी कोंबडी खाल्ली. हा? एक जणांनी पोटवर घट बसिला 9 दिवस. सारं गाव भेटायला गेलं. मग मंडळी म्हणे चला तुम्ही. मी म्हणलं मला 2 टाइम कीर्तन आहे. दसऱ्या दिवशी जाऊ. त्याला कपडे घेतले, धोतर पान शर्ट घेतला, फेटा घेतला, 2-5 हजाराचं पाकिट भरलं. म्हणलं देऊ त्यांना. आणि नेमकं मी त्यांच्या घरी गेलो मंडळीन मी तर त्याच्या मंडळीला म्हणलो जिजे. ते म्हणलं काय बाबा जिजा कुठं आहे. ते म्हण तू अशा टायमाला येतो का. बोलणंच बंद होतं. मी म्हणलं आता ते 9 दिवस पोटवर घट बसेल आहे त्यांना दक्षिणा देऊ कपडे घेतलेत कुठं गेले. ते म्हणे आता तुला कसं सांगू. म्हणलं सांग ना कुठं गेले. ते म्हणे बोकड्याचा वाटा आणायला. आठ 9 दिवसाचा परमार्थाचा रिझल्ट नाही बरं. 2 आणि 4 दिवसाचा परमार्थाचा रिझल्ट नाही आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. आणि पुण्य म्हणजे काय. पुण्य ती तरी पंक्ती घालतोय आपण. पण पंक्ती घालत असताना जर लोकाला जर म्हणत असो ना खा खा तुम्हाला काय मिळत आहे. औदार्य बुद्धीमध्ये औदार्यता लागते. मन प्रगल्भ लागतं. त्याचं नाव पुण्य आहे महाराज. मन प्रगल्भ. मान पचवण्याची अपमान पचवण्याची ताकद तुमच्या बुद्धीत लागते. याचं नाव परमार्थ. याचं नाव पुण्य आहे.
अपमान पचवण्याची ताकद आहे. मोठं जर व्हायचं असेल तर 70% अपमान आहे, 30% मान आहे. या जगामध्ये मोठं जर व्हायचं असेल तर 70% अपमान सहन करावा लागतो आणि 30% मान मिळत असतो. महाराज नाही, चांगल्यालाच लोक नावं ठेवतो, चांगल्यालाच. माऊलीला इथं आज आपण ज्यांच्या जीवर पोट भरितोय त्यांच्या पिठात माती टाकली नाही टाकली. आता आपण तिथं जाऊन आंघोळ करून येतो गापक्यान, तिथं तर आंघोळीला येऊन देत नव्हत त्यांना. मग त्यांनी सुद्धा खुन्न सुधरून घेतली की नाही? खुन्न सुधरून घेतली की नाही त्यांनी? माऊलीनं खुन्न सुधरून घेतली नाही का? पण आपल्यासारखी नाही. त्यांनी कट आणला म्हणून त्याचा खोबा काढला. आपल्यासारखी थर्ड क्लास खुन्न सुधरून नाही घेतली. तुकोबरायनी सुद्धा खुन्न सुधरून घेतली. ज्यांनी ज्यांनी तुकोबरायचं डोकं फोडलं बर का, आज तेच लोक तुकोबरायच्या डोक्यात 4-4 किलोचं सोन्याचं मुकुट घालतात. खुन्न सुधरून घेतली नाही का? माऊलीला ज्यांनी ज्यांनी आणलं, त्रास दिला, आज ते लोक देऊळ झाडायला नाही. हे उजरून घेतली खुन्नस मार. आणि आपल्याकडे कॅपॅसिटी तेवढीच पाहिजे. ही कॅपॅसिटी ज्या घरात आहे त्या घरामध्ये बुद्धीचं वैभव आहे. आणि ज्या घरामध्ये ही कॅपॅसिटीच नाही, आपली ती पोर अरे कोण आहात? कोणाच्या दारात उभा आहात तुम्ही? तुमची बुद्धीची प्रगल्भता किती आहे? तुम्ही किती इथं स्टँडर्ड आहात? समजायचं परमार्थ कळाला. तुम्ही नको त्याच्या दारात जाऊन जर लाचार होत असाल तर परमार्थ कळालेला नाहीये मायबापांनो. लाचारी डिलीट मारण्याचं साधन त्याचं नाव परमार्थ आहे. कोणापुढे हातही पसरवणार नाही, काहीच नाही, त्याचं नाव परमार्थ आहे. आणि परमार्थ ज्या घराला कळाला त्या घरातला अनर्थ पळाला. येऊनी गोपाळ राहे तेथे येऊनी गोपाळ, राहे तेथे येऊनी गोपाळ, राहे येऊनी गोपाळ. चित्तातलं पित्त निघलं. पित्त, चित्तातलं पित्त म्हणजे कैला काळ्या मसाल्याची भाजी, तुरीच्या डाळीचं वरण, मेथी खाल्ली का पित्त उठत अंगावर, म्हणजे दळकी उठत. बऱ्याच जणाला हे भाजी न खाता दुसऱ्याकडे पाहिल्यावर दळकी उठत.
मग हे चित्तातलं पित्त काढण्याकरता केल्या जातो त्याचं नाव परमार्थ. बीपी कमी होतो म्हणजे न्यूटन राहतो. नाही तर काही काहीच नुसतं एखाद्याचा हसताना आवाज जरी आला तरी याचा बीपी वाढतो. चित्तातलं जे पित्त आहे, चित्तामधला जो मळ आहे, हा मळ ज्या घरातल्या माणसाचा निघाला समजायचं त्याच्या विचाराचा मोगरा फुललेला आहे. म्हणून पहिल्या चरणात दिग्दर्शन केलं. लाविले दोरी वाव लाविले दोरी त्याच्या दारात लावा, नको त्याच्या दारात लावू नका. लाविले द्वारी, सद्गुरूच्या दारामध्ये पंचमहाभूताचं रोपट उभा करा. परब्रह्म, परविष्णू, परमेश्वर, उत्पत्ती, स्थिती, लय, राजस, तामस, सात्विक, त्याचा वेलू गेला गगनावरी. अहम ब्रह्मास्मी, जीवाचं शिवाचं एक होणं म्हणजे त्याचा वेलू गगनावर गेला. ब्रह्मा म्हणजे निरंजनी स्थानी बांधिले घर. ही स्थिती तुमच्या आमच्या जीवनामध्ये यायला काहीच वेळ लागणार नाही. आशा, पाश, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, अंशा, मनशा, तृष्णा, वासना, कामना या डिलीट झाल्या, निघून गेल्या. मग अनवर्त आनंद वर्षिते. सतत आनंद आपल्या घरामध्ये राहील ना, सतत आनंद. वेडा ओणी नाचे आनंद, घरी आला माझ्या गोविंद. सतत आनंद. मौज मिले तो मौज में रहना, नहीं मिले तो खोज लेना, मगर मौज में रहना. मजेत राहा. इतके संकट आले, माऊली वाकले नाही, झुकले नाही. आम्हाला फक्त यंदा ज्यादा पाऊस पडला तर बरेच गडी म्हणले ना, टेन्शन आलं ना, त्याच्यामुळे मग अर्धी मारली. बुद्धीनं फार हलक्या आहात तुम्ही, फार हलक्या. तुमच्या आमच्या जीवनातलं संकट सोडून द्या. गोपाल कृष्णाच्या जीवनामध्ये किती संकट आहे. वसुदेवाचं देवकीचं लग्न झालं, त्या दिवशी संध्याकाळी आकाशवाणी झाली आणि तुझा 8वा पुत्र तुझा कंसा, हे देवकीचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. म्हणजे नुसतं त्याचं नाव ऐकलं तर म्हातारा म्हातारी सेंट्रल जेलमध्ये होते. मग कृष्णा इतकं दुःख आपल्या जीवनात आहे का? म्हणजे आजूक जन्मालाही आला नाही, त्याच्यामुळं कुठं गेले? जेलमध्ये. आपण तर एवढे नाहीत ना काही. बरं,
त्याचा जन्म अखिलकुटी पंढरीश गोपालकृष्ण जन्म कुठं सेंट्रल जेलमध्ये का राजवाड्यात जेलमध्ये ना आपला बरं त्यांचा जन्म झाला त्यावेळेस आई वडिलाला साखळदंडाने बांधलेलं होतं आपल्या आई वडिलाला होतं का मग आपण कमून हँग व्हायचं मग आपण किरकोळ कारणावरून हँग होतोय मग आपली बुद्धी आणि मन फार कमकुवत आहे फक्त दंडातली ताकद वाढवलीस तू पोरांची त्याची बुद्धी आणि मन जर प्रगल्भ केलंच नाही उपयोग काय माऊलीची बुद्धी आणि मन एक जण मला म्हणले माऊली किती ज्ञानी तुमच्या तालुक्यात ज्ञानेश्वरी लिहिली म्हणले माझ्या गावात लिहिली ज्ञानेश्वरी सांगितली नेमाशा किती ज्ञानी म्हणलं ज्ञान नको म्हणू मग ज्ञानालाच हातपाय फुटले ज्ञानालाच हातपाय फुटलेत एवढे माऊली ज्ञानी आहे आणि वय काहीच नाही वय काहीच नाही 21.5 वर्ष काहीच वय नाही ज्ञानियाचा शिरोमणी वंदे जोगा पूजासा ज्ञानियाचा शिरोमणी वंदे जोगा पूजासा पहाटची वेळ आहे इंद्रणीचं पाणी खुळखुळ झुळझुळ खुळखुळ झुळझुळ वाजते मोरांचा चिवाळ्याचा आवाज इकडं डोंगर दऱ्यातनं येतोय आणि माऊलीनं आपला पंचा खांद्यावरती टाकला आणि इंद्राणीच्या स्नानाकडे इंद्राणीच्या तीर्थाच्या स्नानाकरता निघाले वेळ पहाटची आहे पक्ष्यांचा चिवाळा कुठंतरी ऐकू येतोय आणि इंद्राणीमध्ये सोडलेले नंदादीप कुठंतरी दिसतायत घंटाचा निनाद ऐकू येतोय माऊलीनं आपला पंचा घाटाच्या तीरावरती ठेवला 2, 3, 4, 5 पायऱ्या घाटाच्या खाली उतरले सूर्यानं आपली भगवी छटा अजूक भूमंडलावर सोडलीच नव्हती आणि पहाटचा थंडगार वारा शरीराला झोंबून जात होता गुडघेइतक्या पाण्यामध्ये इंद्राणीच्या पाण्यामध्ये माऊली उतरले आणि आचमन करण्याकरता सूर्याला आराग्य देण्याकरता हातामध्ये पाणी घेतलं ओम खागाय नमः ओम भास्कराय नमः असं चालू असताना तेवढ्यामध्ये विसोबा नामक ब्राह्मण स्नानाकरता इंद्राणीच्या तीरावर आले वेळ सकाळची आहे माऊलीकडे बघितलं पण माऊलीच्या जीवनामध्ये ब्रह्मानंद लहरी तयार झाल्या होत्या संपूर्ण शरीरामध्ये
पायाच्या बाजूला छोटे छोटे मासे येऊन जणू काय माऊलीच्या चरणाचं दर्शनच घेता की काय असा स्पर्श करून जायचे. शरीरावरती रोमांच उठायचे. माऊलीच्या हातामध्ये पाणी आहे. ओम भास्कराय नमः. आणि त्या घाटावरती विसोबा नामक ब्राह्मण. कोण? संन्यासाचा ज्ञान्या का? दचकलं कवळं मन. हातातलं पाणी खाली पडलं आणि सकाळी सकाळी कमल जसं उमलवावं आणि त्याच्यातनं काळा भोर भुंगा बाहेर निघावा तसे माऊलीनं आपले नेत्र उघडले आणि बघितलं त्यांच्याकडे. कोण? काका. काका, अरे इंद्राणी बाटवायची ठरवली की काय तुम्ही लोकांना? असा शब्द आहे. आणि माऊलीचा फक्त एवढाच शब्द आहे, काका आमच्या सारख्याच्या स्पर्शाने जर हे तीर्थ बाटत असेल तर हे तीर्थ होऊ शकत नाही. आम्हास ज्ञान शिकवतो संन्यासाच्या कारट्या, आम्हास. आणि विसोबा नामक ब्राह्मण खाली उतरले. 3 पायऱ्यां माऊलीचं कोवळं मनगट पकडलं, कचकन ओढलं आणि कडाड दिसी काना खाली बाहेर हो. माऊलीला दरदरून घाम आला. हृदयावरती असा दाब आल्यासारखा. हुंदका येत नव्हता आणि डोळे डबडबलेले होते. माऊलीनं हात जोडले आणि सांगितलं, काका मारू नका, पण पुन्हा हा ज्ञान्या इंद्रणीच्या तीरावर येणार नाही, मारू नका. माऊली बाहेर आले, उचलला, पंचा खांद्यावरती टाकला आणि इंद्राणीला शेवटचं वंदन केलं. माई पुन्हा येणार नाही. तिकडून 10-12 मुलं ब्राह्मणाची स्नाना करता येत होते आणि काकाने तर मारलं, पण त्या म्हाताऱ्याने सांगितलं, अरे बघता काय, लाता घाला ज्ञान्याला, पुन्हा जर इंद्राणीच्या तीरावर जर दिसला ना तर फुडून मारा. 10-12 मुलं माऊली आहेत. आणि माय बापांनो, वाघाच्या तावडीत एखादं श्वापद सापडवावं तसं 10-12 जणांमध्ये माऊली सापडले. शिवीची मुखाची कधी गाठ नाही, हात कधी उचललेला नाही, फक्त माऊलीनं हात जोडले, सगळ्याला विनंती करत होते, किती मारता रे या ज्ञानाला. हा ज्ञान्या जर पुन्हा इंद्रणीच्या तीरावर जर दिसला ना, ए बुडून मारा, मला पण आईकडे जाऊ द्या. एक लक्षात ठेवा, ही सहनशीलता आहे. अहो, ज्यांच्याकडे निर्जीव भिंत चालवण्याची ताकद आहे त्यांनी पाहिल्या पाहिल्या धडाधडा माणसं जाळू शकत नव्हते का गुरुजी? ज्याच्याकडे सहनशीलता आहे. तरुण मित्रांनो जरा लक्षपूर्वक आहे का? तुम्ही सगळे तरुण मित्र लक्षपूर्वक आहे का? तुमच्या गाडीला जर एखादा कट मारून गेला ना, त्याच्याबरोबर खुन्नस उजरीत बसू नका. अशी गाडी घ्या ना का तुमच्या गाडीला तो कटही मारू शकला नाही पाहिजे. हे लक्षात ठेवा. माझा मित्र आहे पुण्याला, मी ग्रीक रोमन फ्रीस्टाईल जुदो करायचो. आता जवळजवळ तो 11 कंपन्याचा मालक आहे. 9-9.5 हजार त्याच्याकडे कामगार आहेत कामाला. मी त्याच्या गाडीमध्ये बसलो, सहज म्हणला 10-12 दिवस ये तू. मी गेलो गुरुजी, त्याच्या लॅमॉर्गनी गाडीत बसलो मी. हो, ॲटो सिस्टीम, बटन दाबायची, घेऊन जाती गाडी. तिथं बसलो, तू तिकडून बसलेला. मस्त चाललो, लक्झरी गाडी, सस्पेन्स मस्त. मगर पट्ट्यातनं 60 वेगाने निघालेली गाडी. तेवढ्यामध्ये एक रिक्षावाला पुढनं आला आणि त्याने आडी मारली. सेन्सर असल्यामुळं गाडी जागेवर थांबली आणि रिक्षावाल्यानं गाडी आडवी लावली, शर्टचे पुढचे बटणं काढले आणि जो लॅमॉर्गनीत बसलेल्याकडे, अरे काय कळतं का? काय झालं का? काय झालं? समजला काय? तो रिक्षा किती रुपयाची आहे? लक्षपूर्वक आहे का? 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख? आणि हा किती लाखाच्या कोटीच्या गाडीत बसलाय? 3-3.5 कोटीच्या. याचं एक टायर त्याची रिक्षा. लक्षपूर्वक आहे का? मोठे माणसं मूर्खाला वेळ देत नाही. माऊलीनं मूर्खाला वेळ दिला नाही. आणि तुम्ही जर मूर्खाला वेळ देत असाल तर तुमच्यात मूर्खात काय बदल आहे? कमेंट करण्याकरता लोक तयारच आहेत. कमेंट करण्याकरता लोक तयार आहेत, पण ते सहन करण्याची कॅपॅसिटी जर तुमच्यात असेल तर तुमच्या जीवनामध्ये दुसरं चिलन येईल. मायबापांना मोगरा
आपले फक्त 10च मिनिटं बाकी आहेत. या 10 मिनिटामध्ये जेवढं सुचल, जेवढं समजेल उमजेल तेवढं. रात्री सोलापूरला होतो कीर्तनाला, आता इथे आहे. पुन्हा संध्याकाळी माझ्या नेवाशा तालुक्यात जायचंय. उद्या सकाळी पुन्हा कीर्तन, संध्याकाळी पिशोरला कीर्तन आहे. हिंडफिरी आई प्रसन्न आहे मला. हा महाराज नुसतं इकडून तिकडून तिकडून इकडे हिंडायचं. पुन्हा घरी गेलो बेल जर दाबली, मंडळी जर दार उघडता म्हणती आलवाय कीर्तन. मोकार काम आहे असं. आणि म्हणून माई रिक्षावाल्यांनी शर्टच्या बाया मागं केलं. काय समजलं झालं काय काका, काय समजलं काका झालं काय काका. अरे रिक्षा जर तुटली असती तर काय भरून दिली असती का तुझ्या बापानं. मी त्याला म्हणत होतो मित्राला, याला धरू करे मी अदुगरच पहिलवान मी धरू का. ते म्हणायचं ज्ञानेश्वर त्याचं माझं चालू आहे, तुझं त्याचं चालू नाही. काही काही पाहुणे आले का दुसऱ्या दिवशी भांडणं ऑटोमॅटिक सुरू होते. आले का पेटून देते, दुसऱ्या दिवशी कस काय धूर निघायला लागतो काय माहिती. असे काही पाहुणे मिटलेलं असलं, एवढे 12चे पाहुणे आहेत काही, ते नाही आलेले परवडत आहेत मला. तुम्ही म्हणता 12चे म्हणजे काय शिवी आहे काय. कॅलेंडरला महिने किती आहेत, राशी किती आहेत, 12. वर्ष श्राद्ध कितव्या महिन्यात होतं, 12व्या. आता लेकरू जन्माला आलं महाराज, आतापर्यंत तुम्ही त्या लेकराचे तिरीचे भजन केले का बारीचे. त्या बाळंतणीच्या खोलीतून कितव्या दिवशी बाहेर काढलं, 12व्या. आता मकर संक्रांतीच्या दिवशी त्या सुगड्यातन वंशात किती बोळक्यात किती प्रकारचा वंसा, 12 प्रकारचा. त्या दिवशी भाजी केल्या जाते, तिच्यामध्ये किती प्रकारचे प्रकार असतात, 12. आणि स्त्रियांची एक शिवी आहे, तेव लई 12चा आहे. मग 12चाच का 13चा का नको. आपण सगळे 12चेच. जन्माला येण्याकरता किती महिने लागतात लेकराला, 9. आईकडे जाण्याच्या अगोदर तो जीव बापाकडे 3 महिने असतो. 3 अधिक 9 बरोबर 12. याला प्रमाण आहे. ब्राह्मणाचं पोर एक खेळासी 12 वर्ष लपाले रे कापत कापत नागवेची पळून. पुन्हा आलो का 12च्या या शब्दावर 2 तास बोलून जाईल महाराज. वाटून घेऊ नका. त्या रिक्षावाल्याला मी त्या मित्राला म्हणलो, राहुल याला पकडू करे, ते म्हणले तू शांत राह. त्या रिक्षावाल्याने शिव्या दिल्या. मी त्याला म्हणत होतो, याला 1-2 ठोक्या हान, तू म्हणा शांत राह. मी धरू का याला, ते म्हणले नाही रे तू गप राह. रिक्षावाल्या शिव्या देऊन निघून गेला. आणि मी त्या संकेतला म्हणलो, यार मला हे पटलं नाही बरं का. मित्र आहे तो, त्याचं नावच संकेत आहे. संकेत इंडस्ट्रीज. पटलं नाही म्हणलं, तुला एवढा मोठा माणूस तू, 9-9.5 हजार लोक तुझ्या कंपनीत काम करतायत, कोटीनं पैसे महिन्याला वाटतोय तू हे सर्वसामान्य रिक्षावाला तुला शिव्या देऊन गेला. ते संकेत काय म्हणला मला माहिती आहे का, ऐक ना. काय तो शिव्या देत होता, त्याला आनंद मिळत होता. आणि मी जर त्याला शिव्या दिल्या असत्या तर मी आता ह्या 3.5 कोटीच्या गाडीत फिरतोय. ती गाडी सुद्धा माझ्याकडे नसते. त्याच्यात आणि माझ्यात काय फरक राहिला असता. म्हणून मूर्खाला वेळ देऊ नका. मूर्खाला जर तुम्ही वेळ दिला तर तुम्ही मूर्ख व्हायला काहीच वेळ लागणार नाही. मग आपल्याला आपला मोगरा फुलायचा का धोत्रा, म्हणजे हेअरस्टाईल का हेअरस्टाईल. घेणं देणं कंदील लावून येणं, येड्याच्या केशाला 4-4 पेनं. कोण आहोत आपण, वेळ देतोय कुणाला. आणि म्हणून मायबापांनो, मोगरा फुलला, मोगराच का फुलला, गुलाब का नको,
कारण की गुलाब राजेस आहे, मोगरा सात्विक आहे. मोगरा तिथं जरी फुलला, वारा जरी आला तर ते 100 फुटावर त्याचा सुगंध देत असतो. तसा गुलाबाच्या बागेत जा, तिथं बाज टाका, झोपा, तरी वास येणार नाही. पण 2-3 फुलं तिथं जर त्या कुबेर गंगेमध्ये जर तिथं जर मोगरा लावलेला असेल आणि तिथं जर फुललेले असतील आणि रात्री जर कीर्तन चालू असेल आपलं आणि तिकून जर वाऱ्याची झुळूक आली तर 100 फुटापर्यंत 4 फुलाचा सुगंध जातो. अरे मोगरा म्हणजे संत आहेत आणि गुलाब म्हणजे राजस आहे. मोगळ्याजवळ जावं लागतं, काटे टोचत नाही. गुलाबाजवळ जाताना फुलं टोचताना काटे टोचण्याची दाट शक्यता. म्हणून आपला गुलाब फुलावा का मोगरा. दुधात प्रकार आहेत. वाजलेत किती एवढं सांगा मला, दूध सांगू दे एवढं. आता 2 मिनिटात जिकडं तिकडं करू. दूध, म्हशीच्या दुधाने ताकद येते का चपळ होतं? बोला ना. डंडळची कंडळ होतं, जाम घमेल होतं माणूस, घांग्या होतं घांग्या. आपण म्हणलं इकडे ये ना, आलो आलो आलो, काय आलं बोलिल असं वय गांग्या होत. म्हशीच्या रबलावणी ताणत माणूस जाम होत. गाईच्या दुधानं चपळ होतं माणूस. गाढविणीच्या दुधानं लेकराच्या पोटात जर आलेलं असलं, चमच्याभर जर पाजलं तर पोटातलं जातं म्हणतात. गाढविणीचं दूध असं आहे. शेळीच्या त्याचं जर शिपणं केलं, लेकराला पाजलं तर त्याची सर्दी जातं म्हणतात. एवढी ताकद बकरीच्या दुधात आहे. दुधात प्रकार आहे, तसे फुलात प्रकार आहे. जर्सी म्हणजे ते नाही तर येडच होत माणूस. तिला बी समदाना नोमजाना, तिचं वासरू मेलेलं राहतं, भोत भरायचा आणि तिच्या पुढे ठेवायचा आणि ती मेलेल्या वासराकडे पाहून पाहणं. ती जर्सीचं काही उपयोग नाही महाराज. आणि म्हणून शुद्ध गावरान गाईचं दूध मारुत राहायला तर संध्याकाळी अंजनी माता रोज संध्याकाळी ग्लासभर दूध त्याच्यामध्ये 2 चिमटी हळद टाकून रोज संध्याकाळी प्यायला द्यायची. तो वज्रदेही झाले हनुमानजी. आहार काय द्यावा हेच आपल्याला कळत नाही. आपण नको ते देतो, बॉम्बलाच्या काड्या, गुराड झालेले बोकडे, डावळ्या कोंबड्या. मांस खाता हाऊस करी, जोडून या वैरी ठेवी याला. मांस खाऊ घातलं लेकराला, संपले लेकर मायबापांनो. म्हणून मायबापांनो आपला विचाराचा मोगरा फुलावा. मोगरा फुलला फुले वेचिता ती बहरू कळी आला. सुंदर टाळी वाजून आपल्याला भजन करायचं. लगेच सापाच खेळासारखं नाही. आत्या बाई, समिंद्र काकू, मंगल वहिनी त्या कुठं बसलेल्या आहेत. सुनीता अक्का, पुष्पा बहीण त्या, लाता बहीण त्या. हात वर करा. आहेत ना? हा, मस्करे मामी त्यान हात वर करा. चला आपले. जो करीन माझ्या कीर्तनात टाळीची टाळाटाळी, कीर्तन झाल्यावर यम त्याला कवटाळी. होय, एक सुर एक ताल और एक लय होना चाहिए. एकच टाळी झाले चंद्रभागे वाळवंडे, माझा ज्ञानराज गोपाळांशी लाया वाटी. एक टाळी, एक एक रखुमाई